वसई विरारमध्ये वसई विरारसह नालासोपाऱ्यात मुसळधार पावसामुळे जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालंय। नालासोपारा रेल्वे रुळांवर पाणी साचल्यानं लोकल सेवा 40 ते 50 मिनिटं उशिराने धावते। रेल्वे स्थानकाबाहेर 4 ते 5 फूट पाणी साचल्यानं प्रवाशांचे देखील प्रचंड हाल होत आहेत। परिसरातील शेकडो दुकानं पाण्याखाली गेली आहेत। नालासोपाऱ्यामध्ये दुकानांमध्ये पाणी शिरलंय। या ठिकाणी प्रचंड पाऊस सुरू आहे, त्यामुळे रेल्वे रुळांवर देखील पाणी साचलंय। यामुळे लोकल सेवा 40 ते 50 मिनिटं सध्या उशिराने चालते। या दृश्यांच्या माध्यमातून आपण बघू शकतोय की किमान 4 ते 5 फुटापर्यंत हे पाणी साचलंय। प्रचंड प्रमाणात पाऊस झाल्या कारणाने या ठिकाणी ही परिस्थिती आहे। रात्रीपासून पडलेल्या संततधार पावसामुळे आता एका फटका रेल्वे स्थानकाला देखील बसलेला आहे आणि मी सध्या नालासोपारा रेल्वे स्थानकाच्या बाहेर आहे। तिकडे पाहिलं तर मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रेल्वे स्थानकाच्या बाहेर पाणी साचलेलं आहे। ते प्रवासी जे आहेत ते प्रवासी आणि या परिसरातील नागरिक जे आहेत ते वाट काढत आपल्या घराकडे जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। एकंदरीत दृश्य पाहिलं तर कमरेच्या वर हे पूर्णतः पाणी साचलेलं आहे आणि या पाण्यामधूनच या सगळ्यांना या ठिकाणी मार्गक्रमण करावं लागत आहे। मध्यरात्रीपासून सुरू असलेला पावसाचा फटका जो आहे तो परिसरातील दुकानदारांना देखील पडलेला आहे। पूर्णतः दुकानं जी आहेत ती पूर्णतः जलमय झालेली आहेत। परिसरातील नागरिक जे आहेत त्या साचलेल्या पाण्याचा आनंद जरी घेत असले तरी पूर्णतः शहर नालासोपारा शहर हे पूर्णतः जलमय झालेले आहे। रेल्वेची वाहतूक जी आहे ती खोळंबलेली आहे। 50 ते 60 मिनिटं उशिराने रेल्वे जे आहे ती धावत आहे। नालासोपारा रेल्वे स्थानक असेल, वसई रेल्वे स्थानक असेल आणि विरार रेल्वे स्थानक असेल, या रेल्वे स्थानकामध्ये देखील फलाटांवरती मोठ्या प्रमाणात पाणी साचलेलं आहे। रूळ देखील या पाण्याखाली बुडलेले आहे। त्यामुळे रेल्वे सेवा जी आहे ती खोळंबलेली आहे। मुंबईच्या दिशेने गेलेले चाकरमानी देखील ज्या साचलेल्या पाण्यामुळे आता अडकलेले आहेत। मात्र रेल्वे सेवा जरी धीमी गतीने जरी असली तरी पावसाचा जोर अद्याप कायम आहे। त्यामुळे शहर जे आहे ते पूर्णतः जलमय होत आपल्याला पाहायला मिळेल। आता सध्याची परिस्थिती जी आहे ती शहराची भयभीत झालेली आहे। जर पाऊस पूर्णतः असाच राहिला तर नक्कीच शहराचा संपर्क तुटण्याची शक्यता वर्तवली जात आहे। म्हणून नालासोपारा।